हाय फ्रेंड्स, छायाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी खूप स्वादिष्ट आणि क्रीमी राईस खीर बनवणार आहोत। सर्वात आधी आपण इथे दूध गरम करून घेणार आहोत। दूध गरम करून होईस्तोवर आपलं इथे साखर आणि इलायची आहे ती आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। बघू शकता बारीक पावडर तयार करून घेतली आहे। ही पावडर आपण नंतर खीरमध्ये टाकणार आहोत। बघू शकता आपलं दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहे। हे तांदूळ मी धुवून आणि 20 मिनिटांसाठी भिजायला ठेवले होते। भिजलेले तांदूळ असेल तर ते खिरीमध्ये लवकर शिजतात आणि मऊ होतात, त्यामुळे आपली खीर लवकर दाट होते। आपल्याला ही खीर सारखी हलवत राहायची, खाली लागू द्यायची नाही आहे। बघू शकता आपली खीर शिजलेली आहे। आता मी त्यामध्ये साखर टाकून घेणार आहे। मी इथे 5 चमचे साखर टाकली आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त साखर टाकू शकता। आपली साखर टाकून झालेली आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बघू शकता आपली खीर किती छान तयार झालेली आहे। एकदम क्रीमी दिसत आहे। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत। थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवलेले आहे। ड्रायफ्रूट्स टाकल्यावर आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता आपली किती छान खीर तयार झालेली आहे। आता मी ही खीर एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। बघू शकता आपली किती छान खीर तयार झालेली आहे। या रेसिपीचे इंग्रेडियंट्स मी व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहे, तिथे बघू शकता। जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।